तर केंद्र सरकारने मक्याचे आयात शुल्क शून्यावर आणून 5 लाख टन मका आयातीचा निर्णय घेतलाय। कांदा उत्पादकांपाठोपाठ आता मका उत्पादक देखील अडचणीत येणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे। या निर्णयामुळे मका दरात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे। केंद्राने अधिसूचना काढून मका उत्पादकांना अडचणीत आणले। लोकसभेत कांद्यानं खासदारांना पाडलं, आता मका विधानसभेत आमदारांना पाडणार का, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे। दरम्यान या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। कांद्याच्या पाठोपाठ आता मक्यावर सुद्धा जे धोरण केंद्र सरकारने अवलंबलं आहे त्यात शेतकरी कुठेतरी संतप्त झाल्याचे चित्र दिसत आहे। मका जो आहे आता मक्याच्या आयात शुल्क हे शून्य केलं आहे आणि 5 लाख टन मॅट्रिक टन हा जो मका आहे हा भारतात आयात केला जात आहे। तर त्याच्यामुळे भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील आणि नाशिक जिल्ह्यातील मक्याच्या ज्या किमतीवर काहीतरी परिणाम होण्याची शक्यता ही नाकारली जात नाही। आज आपण आलो आहोत मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या परिसरात आणि जिथे शेतकरी आले आहेत। जे शेतकरी आपला मका या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे आणि काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊ। तुमचं नाव काय सांगाल? अंबुदादा निकम दाबाडी। काय सांगाल? ह्या उत्तर महाराष्ट्रात कांद्यापाठोपाठ मुख्य पीक म्हणजे मक्याचं आहे। ह्या वर्षी उलट मक्याच्या बियाण्याचं 60% भाव बियाण्याचा वाढला। उलट पॅकिंग अर्धा किलो ते 750 ग्रॅम कमीने केली कंपन्यांनी। त्याच्यावर सरकारने लक्ष न ठेवल्यामुळे, नियंत्रण न ठेवल्याने उलट आता मजुरी वाढली, सर्व खर्च वाढला आणि याच्यात आता जर परदेशातून मका येत असेल आणि त्याला आयात शुल्क नसेल तर आमचा मुख्य पिकाचं काय होईल हा आम्हाला धोका। पुढचा संसार कसा चालवायचा शेतकऱ्यांनी? आपला कांदा निर्यात करताना आपल्याला 40% टॅक्स लावला जातो आणि आयात करताना 0% टॅक्स आहे। आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यामध्ये मका आणि कांदा हे सगळ्यात महत्त्वाचं पीक असल्या कारणाने भविष्यात ह्या असं धोरण शासनाचं असेल तर निश्चितच भविष्यामध्ये मका पिकावर मोठं संकट येणार आहे। त्याच्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।